सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा आहे या स्टोरीचे 40 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणीनं आता जानकीनं तिच्या बॅगमध्ये ठेवलेल्या शॉर्ट सेक्सी मॉडर्न कपड्यांपैकी एक गाऊन घातला आणि बेडकडे लाईट बंद करून निघाली. तशातच तिला बेडचा पाय लागला. नेमका जोडव्यांना टचकन लागलं आणि पायातून रक्त आलं. राणी ओरडली तसा रोहित लाईट लावून तिच्या दिशेनं धावला आणि त्या सुळसुळीत स्लीवलेस कांद्यावर फक्त पट्टी असलेल्या गाऊनमध्ये राणीला त्यानं बघितली आणि यापूर्वी दिसली नव्हती इतकी राणी बोल्ड दिसायला लागली. आणि रोहितनं तिलाही खूप खूप लाज वाटत असेल असं बघून तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि बँडेज घेऊन तिच्या पायात बसला. तिची जोडवी काढली आणि खिशात घेतली आणि राणीनं आता त्याच्याकडे बघितलं आणि तिला त्याचा प्रामाणिकपणा खूप आवडला. आता तो तिच्या नाजूक पायाला हात लावून बँडेज करण्यात मग्न होता आणि त्याच्या हाताच्या स्पर्शानं राणी शहारत शहारत चालली होती आणि एक टक त्याच्याकडेच बघत होती आणि तिच्या अंगावरचं ब्लँकेट घसरत घसरत चाललं होतं याचंही तिला भान नव्हतं. रोहितनं बँडेज केलं म्हणून तिच्याकडे बघितलं आणि ती त्याच्याकडेच बघत आहे हे त्याला दिसलं आणि त्याचं लक्ष तिच्या उघड्या खांद्याकडे गेलं आणि तो संकोचून तिला म्हणाला, राणी हे व्यवस्थित झाकून घे असं म्हणून तिच्या खांद्याकडे इशारा केला. तशी राणी भानावर आली आणि तिनं पुन्हा व्यवस्थित अंगावर ब्लँकेट घेतलं आणि मान खाली घातली. रोहित आता तिला कम्फर्टेबल करण्यासाठी म्हणाला, हे बघ तू बेडवर झोप आणि बी कम्फर्टेबल, काहीही झालं नाही ओके. आणि तसंही अगं इतका ऑड नाही हा ड्रेस, हल्लीच्या मुली सर्रास असे कपडे वापरतात की, त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस असं तोच तिला दिलासा देत होता. कारण राणीनं खूप मनाला लावून घेतलं असतं आणि खूप दंगा करत बसली असती असं त्याला वाटलं. मग आता राणी गुपचूप झोपली. पुन्हा उठली आणि म्हणाली, सर स्वेटर तरी घाला, तुम्ही आणला आहे ना. आणि रोहित म्हणाला, नाही ना मी नाही स्वेटर आणला. आणि राणी म्हणाली, सॉरी सर, हे काम माझं होतं, तुम्हाला स्वेटर घ्या म्हणणं. रोहित म्हणाला, तू का सॉरी म्हणतेस, मी स्वेटर आणला नाही, ही माझी चूक आहे. आणि राणी म्हणाली, नाही सर तसं नसतं, हे बायकोचं काम असतं, नवऱ्याला सगळ्या गोष्टींची आठवण करून देणं. आणि आई मला नक्की चिडणार, तुम्ही माझं स्वेटर घालता का. रोहित हसला आणि म्हणाला, म्हणजे नंतर तो तुला बसणारच राणी. नाही राणी, तू केवढी मी केवढा, आणि रिलॅक्स राहा, आईला काहीच कळणार नाही, तू झोप असं म्हणून तो गॅलरीमध्ये गेला. आणि झोपावं कुठे हा प्रश्न होता. खूप थंडी पडली होती. राणीला तर झोप लागली. रोहित कुठे झोपेल याचा तिनं विचारच नाही केला. पण जेव्हा तिला पहाटे पहाटे जाग आली तेव्हा तिनं बघितलं की रोहित तिच्याच बेडच्या खाली बसला होता आणि थोडेसे हात ब्लँकेटमध्ये घुसवले होते, तेवढीच ऊब मिळाली म्हणून. पण तिला अजिबात स्पर्श केला नव्हता आणि त्याच्याकडे बघून राणीला फार वाईट वाटलं. आणि सर किती प्रामाणिक आहेत आणि दिलेल्या शब्दाचे पक्के असं तिला वाटलं. यांच्या जागी दुसरा एखादा पुरुष असता तर अशा वातावरणात अशी मुलगी बघून नक्कीच काहीतरी मागणी केली असती किंवा कंट्रोल तरी सुटला असता. पण सरांची गोष्टच निराळी असं वाटून राणीनं मनातल्या मनात त्याचं कौतुक केलं. आणि मग ती पटकन उठली, त्याच्या अंगावर सगळं ब्लँकेट घातलं आणि पहाटे पहाटेच आंघोळ करून तिने दुसरा ड्रेस घातला आणि तयार होऊनच बसली. आणि आता रोहितला ब्लँकेट मिळालं, आणखीन ऊब मिळाली आणि तो तिथेच जमिनीवरच झोपला. राणी बाथरूममधून बाहेर आली आणि तिनं त्याला जमिनीवरच झोपलेला बघितला आणि हसली. पण आता यांना बेडवर झोप तरी कसं म्हणू, पुन्हा झोपमोड होईल म्हणून तिनं त्याला तिथेच झोपू दिलं. आणि इकडे सपना विवस्त्र अवस्थेत राहुलच्या मिठीत होती आणि राहुल आता काम धाम सोडून जवळ आहेत याचा ती पुरेपूर फायदा घेत होती. खूपच सेक्सी आणि हॉट होती सपना. आणि आता राहुल उठला आणि निघाला तयार होण्यासाठी.
तसं तिनं त्याच्या हाताला पकडलं आणि जवळ खेचून घेतला. आणि राहुल कमरेवर टॉवेल बांधत होता आणि म्हणाला, अगं थांब, असं काय करतेस? आणि सपनानं लाडात येऊन म्हणाली, नाही राहुल, मी अजिबात तुम्हाला सोडणार नाही. नका ना सोडू आत्ताच मला मिठीतून. राहुल म्हणाला, सपना उठ, आता रात्रभर प्रेम केलं तरी पुरेसं नाही का? आणि ती म्हणाली, तुम्हाला पुत्रकामेष्टी यज्ञ लवकरात लवकर करायचं असेल ना तर माझ्याजवळ येऊन झोपा. आणि राहुल हसला आणि म्हणाला, म्हणजे तू तयार आहेस का बाळासाठी मनापासून? आणि सपना थोडीशी लाजत म्हणाली, हो, कारण तिलाही वाटायचं की घराण्याला पहिला वंश आपणच द्यावा आणि आपल्याच मुलाचे आजी आजोबांकडून चुलत्यांकडून लाड व्हावे, कारण नंतर जी मुलं जन्माला येतात त्यांचे कमी लाड होतात. आणि आता राहुलला आनंद झाला आणि तो तिच्याजवळ पुन्हा येऊन झोपला आणि तिच्या गालाला किस करत म्हणाला, चला सुरू करू पुत्रकामेष्टी यज्ञ. आणि दोघंही पुन्हा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करायला लागले. आणि मग भरपूर सूर्य वर आला. रोहितही उठला आणि मी खाली झोपलो म्हणून हसला. तोही तयार व्हायला गेला आणि बाथरूममध्ये राणीचे इनर्स पडले होते. ते बघून त्याला लाज वाटली आणि म्हणाला, हे काय, या वेंधळ्या मुलीनं आज हे इथं काय ठेवलं? रोहितनं आता ते सगळं बाजूला सरकवलं आणि डोळे झाकून आंघोळ केली आणि मग सगळे नाश्त्यासाठी खाली आले. सपना आता खुश दिसत होती. तिला तर राहुलच्या प्रेमातून बाहेर यायचंच नव्हतं. पण राणी आणि रोहितकडे बघून मात्र तिनं ओळखलं होतं की हे दोघे वेगळे वेगळे झोपलेले आहेत. आणि आता ते रेकॉर्डिंग पण तिच्याजवळ होतंच, सगळ्यात मोठा पुरावा. आणि सपना मुद्दाम राणीला म्हणाली, राणी कशी गेली रात्र? रोहित भाऊजींनी मिठीतून सोडलं की नाही? आणि राणी आता हसली आणि तिनं रोहितच्या हातात हात घालून खोटी खोटी मिठी मारली. आता रोहितनंही दचकायचं सोडून दिलं, पण तिच्या स्पर्शानं काहीतरी होतंय हे त्याला कळत होतं. आणि नेमकं हे सगळं त्याला नकोच होतं, पण काय करणार, हे करणं गरजेचं होतं. आणि राणी सपनाला हसून थोडी लाजण्याचं नाटक करत म्हणाली, जशी तुमची रात्र गेली ना ताई तशीच आमचीही गेली, एकदम रोमॅन्टिक. हो ना हो, असं म्हणून राणीनं रोहितच्या डोळ्यात पाहिलं. रोहितनंही तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला पुन्हा गाऊनमधली बोल्ड राणी दिसली आणि तो शांत झाला. मग सपनानं राणीला जवळ घेतली आणि बाजूला गेली आणि सपनाच्या गालावर, खांद्यावर, मानेवर राहुलच्या दाताचे निशाण होते. आणि हे काय आहे हे राणीला कळलंच नाही, कारण तिच्या बाबतीत असं काही झालंच नाही. आणि ती म्हणाली, सपनाताई, अहो तुम्हाला हे काय झालं? तुमच्या खोलीत मच्छर होते का? असं राणी फार दचकून म्हणाली. आणि आता हे ऐकलं तसं रोहित, राहुलनं सुद्धा तिच्याकडे दचकून बघितलं. सपनाला तर आता पक्का म्हणजे पक्का डाऊट आला रोहित आणि राणीवर. आणि रोहितनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, आता मेलो, तिला काय गरज आहे हे विचारायची? आता नक्कीच सपनाला डाऊट येणार. आणि लग्न झाल्यावर असे लव बाईट असतात हे एवढंही माहीत नाही राणीला. याचा अर्थ नवरा बायकोचं नातं काय असतं हे अजून तिनं अनुभवलेलं नाहीच, असा डाऊट येणारच. म्हणून रोहित घाबरला. आणि सपना राणीकडे नजर रोखत म्हणाली, राणी तुझं पण लग्न झाले, तुम्ही सुद्धा सुहागरात होऊन इतक्या दिवसांनी हनीमूनला आलात आणि तुला हेही माहीत नाही का की हे काय आहे? आणि अल्लड राणी पुन्हा म्हणाली, नाही माहीत, काय आहे? आणि आता सपना म्हणाली, राणी याचा अर्थ काय होतो माहीत आहे का? याचा अर्थ असा होतो की तुला काहीच माहीत नाही आणि तुम्ही एकत्रही झोपत नाही. राणी आता घाबरलीच आणि या सगळ्याचा इतका मोठा अर्थ असेल असं तिला माहीतही नव्हतं. आणि तिनं मदतीसाठी रोहितकडे बघितलं आणि रोहित राणीकडे गेला आणि म्हणाला, वहिनी अहो, तुम्ही काही पण काय विचारता माझ्या बायकोला? या आमच्या पर्सनल गोष्टी आहेत. आणि सपना म्हणाली, भाऊजी मी नाही पर्सनल गोष्टी विचारायला सुरुवात केली, तिनं आधी मला विचारलं. पण तुम्हाला तर नेहमी तुमची बायकोच बरोबर वाटते आणि बाकी सगळे चूक.
आणि रोहित म्हणाला, सॉरी टू से, पण या सगळ्या खुणा असतात ना नवऱ्या बायकोच्या, त्या लपवायच्या असतात. त्या अशा ओपन ठेवल्या तर मग दिसणारच ना. त्या राणीलाही दिसल्या आणि म्हणून तिनं विचारलं. आणि सगळ्यांनीच असं वाईल्ड होऊन रोमॅन्स करावं असं थोडीच असतं. आणि माझी बायको ना नाजूक आहे, त्यामुळे आम्हाला असलं काही माहीत नाही. सध्या तरी आम्ही गोडी गुलाबीतच रोमॅन्स करत असतो. हो ना राणी, असं म्हणून रोहितनं तिला विचारलं आणि तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढली. तशी बेसावध राणी त्याच्या भारदस्त छातीवर आदळली आणि लाजली. पण आता खोटं खोटं नाही लाजली, तर खरंच लाजली. मग सगळ्यांनी नाश्ता केला आणि आज आपण सगळे हॉर्स रायडिंग करायला जाऊ असं ठरवलं. इतक्यात घरून व्हिडिओ कॉल आला रोशनचा रोहितच्या फोनवर आणि रोहितनं कॉल घेतला. समोरून रोशन हसून म्हणाला, हाय ऑल माय फॅमिली, कसे आहात सगळेजण? आणि रोहित म्हणाला, आम्ही खुश, आणि तू? आणि रोशन हसून म्हणाला, दादा मी नाखुश. तू लवकर लग्न केलं असतं तर माझं लग्न झालं असतं आणि मीही तुझ्यासोबत आलो असतो माझ्या सोनमला घेऊन, असं म्हणून रोशन रडायला लागला आणि सगळे खूप हसले. आणि राहुल त्याला समजावत म्हणाला, रोशन आता नेक्स्ट नंबर तुझाच, रडू नको बेटा. आणि आपण सगळे पुन्हा एकदा तीनही कपल तुझ्यासाठी हनीमूनला येऊ, रडू नकोस हां. तसे सगळे हसले आणि मग जानकी आली, मल्हाररावसुद्धा कॅमेऱ्यासमोर आले आणि त्या सगळ्यांनी एकमेकांना पाहिलं आणि छान वाटलं. मग रोहितनं राणीला मुद्दाम खांद्यावर हात टाकून जवळ ओढली. राणीनं पुन्हा त्याच्या हाताकडे हसून बघितलं आणि जानकी राणीला बघून म्हणाली, राणी कशी आहेस? राणी म्हणाली, आई मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? काळजी घ्या. मग जानकीनं सपनालासुद्धा थोडेसे 2 शब्द बोलली आणि म्हणाली, आता तुम्हाला जास्त डिस्टर्ब करणार नाही, एन्जॉय करा, चला फोन ठेवा, बाय. आणि सगळे हॉर्स रायडिंगसाठी गेले. छान गुलाबी गुलाबी थंडी पसरली होती, कोवळं कोवळं ऊनसुद्धा पसरलं होतं आणि राहुलनं सपनाला घोड्यावर बसवली आणि सपना न घाबरता हॉर्स रायडिंग करत होती. फोटो सेशनसुद्धा झालं. मग राहुलसुद्धा घोड्यावर चढला. दोघांचं मिळून हॉर्स रायडिंग झालं आणि इकडे रोहित राणीला म्हणाला, राणी चढ घोड्यावर. तशी राणी घाबरली आणि म्हणाली, नाही सर, मी नाही घोड्यावर चढणार, मला नाही आवडत घोडा. रोहित म्हणाला, राणी घोडा न आवडायला आपण त्याला घरी नाही घेऊन जाणार. आता ते दोघे बसलेत ना, तसं आपण पण बसायचं, नाहीतर लगेच डाऊट येईल सगळ्यांना. दादा बहिणीला फॉलो करायचं ठरलं ना आपलं. तशी राणी घाबरली आणि म्हणाली, सर म्हणजे तुम्ही सपनाताईला मानेवर गळ्यावर ते डाग आहेत तसं करणार का? सर प्लीज तसं काही करू नका. रोहितनं आता मारला डोक्यावर हात आणि म्हणाला, ए बाई तसलं नाही ग, बेडरूमच्या आतलं काय नाही फॉलो करणार, बेडरूमच्या बाहेर फॉलो करूया, असं म्हणत होतं. आता घोड्यावर चढ, मी आहे ना. धरपूक कुठली, इतर वेळी झाशीची राणी बनवून माझ्यासमोर वावरते, आता का घोड्याला घाबरते, असं म्हणून त्यानं राणीला रोहितनं सरळ कमरेत पकडली आणि उचलून घोड्यावरच बसवली. आणि तिची नाजूक कंबर त्यानं पकडल्यामुळे तिला पुन्हा कसं तरी झालं आणि तिनं त्याच्याकडे थोडं रागातच बघितलं. तिला घोड्यावर बसायचं नव्हतं आणि हा मुद्दाम मला घोड्यावर बसवतो म्हणून चिडली. आणि रोहित तिला भीती घालत म्हणाला, राणी माझ्याकडे असं बघू नकोस, नाहीतर घोड्याला राग येईल, नवरा देव असतो. आणि राणी आणखीन घाबरली आणि मग घोडा हळूहळू चालत होता. त्यात राणीही घाबरत होती. घोड्याच्या पोटात राणीची टाच लागली आणि अचानक घोडा उधळला आणि राणीला घेऊन सुसाट धावू लागला आणि राणी वाचवा वाचवा म्हणून खूप ओरडायला लागली. आता रोहित खूप घाबरला, सपना राहुलसुद्धा घाबरले आणि तो घोडा सैरा वैरा धावत होता राणीला घेऊन. आणि राणी मात्र जीव मुठीत पकडून त्याचा लगाम धरून बसली होती आणि जास्तच लगाम खेचायची, त्यामुळे घोडा जास्तच पळायचा. आता रोहितनं घोड्याची चाल बघितली आणि तो घोड्याच्या मागे पळायला लागला. रोहितसुद्धा इतक्या फास्ट पळत होता की त्यानं घोड्याला गाठलं आणि बघता बघता तो घोड्यासोबत पळायला लागला. आणि त्यानं राणीला सांगितलं, राणी त्याची लगाम खेचू नको, लगाम सैल सोड. पण घाबरलेली राणी मात्र ऐकत नव्हती. तिला वाटायचं लगाम सैल सोडली तर मी पडेन. आणि डोळे झाकून ती बसली होती घोड्यावर आणि सर मला वाचवा, सर मला वाचवा, मी पडेन, असंच म्हणायची. आणि आता रोहितनं पटकन एक निर्णय घेतला आणि त्यानं घोड्याची लगाम पकडली आणि तो सुद्धा राणीच्या पाठीमागे धावत्या घोड्यावरच टांग टाकून बसला आणि राणीच्या पाठीमागून त्यानं
घोड्याचा लगाम पकडला, घोड्याला काबूत ठेवलं आणि इतकं सगळं होईपर्यंत घोडा खूप लांब गेला होता, सगळ्यांपासून दूर. आणि सपना म्हणाली, राहुल काय झालं असेल, ते दोघे कुठे गेले, मला खूप भीती वाटते. राणी ठीक असेल ना? आणि राहुल सुद्धा घाबरला होता. आणि इतक्यात तिकडून तबडक तबडक घोड्याच्या टापांचा आवाज आला आणि सगळ्यांनी एका दिशेला पाहिलं तर रोहित राणी फार फार दिमाखात स्लो मोशनमध्ये धावणाऱ्या घोड्यावर येताना त्याला दिसले. भारदस्त शरीर यष्टी असलेला राजबिंडा राजकुमारासारखा रोहित आणि त्याच्या पुढ्यात नाजूकशा राजकुमारीसारखी बसलेली राणी. त्याच्या छातीला तिची पाठ पूर्ण टेकली होती आणि ती त्याच्या पूर्ण मिठीत होती. रोहितच्या हाताचा स्पर्श राणीच्या हाताला, पोटाला व्हायचे, छातीला व्हायचे आणि राणीच्या शरीरात आग लागत होती. आणि ज्या प्रकारे रोहित तिला एखाद्या हिरोसारखा वाचवायला आला होता ते सगळं तिला आठवायचं. आणि आता राहुलने त्याचा मोबाईल काढला आणि स्लो मोशनमध्ये घोडा धावतोय त्यावर राणी आणि रोहित असं ते दृश्य बघून त्यानं त्याच्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करून घेतलं आणि कॅमेऱ्यात टिपलं. आणि वाव, काय दिसत होते राणी आणि रोहित त्या घोड्यावर, एकदम राजकुमार आणि राजकुमारीसारखे. आणि राहुलला राणीपेक्षा रोहितचं कौतुक जरा जास्तच होतं, कारण तो होताच तसा एकदम राजबिंडा राजकुमार. आणि त्याच्यासमोर बसलेली राणी खूप खूप शहारून गेली होती. आणि घोड्यावर येणाऱ्या रोहितला बघितलं आणि काही वेळेस सपनाची सुद्धा चलबिचल व्हायला लागली. कॉलेजमध्ये एकदा महाबळेश्वर पाचगणीला ट्रिपला गेल्यावर रोहित असाच घोड्यावर येत होता. त्याला हॉर्स रायडिंग खूप आवडायचं आणि त्याचवेळी सपनाला तो खूप आवडला होता. आणि त्या क्षणापासूनच सपना त्याच्यासमोर, त्याच्या पुढे घोड्यावर बसण्याचं स्वप्न पाहत होती. पण तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आणि आता रोहित समोर बसली होती राणी. आणि आता सपनानं तिचं तोंड फिरवलं आणि मुद्दाम राहुलकडे बघून तिचं मन तिनं तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या दोघांना बघितलं, सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मग घोडा थांबला, दोघेही खाली उतरले. त्यानं पुन्हा तिच्या कमरेत हात घालून तिला खाली उतरवली. आणि सपना म्हणाली, राणी किती वेडपट आहेस गं तू, तुला सध्या घोड्यावर पण बसता येत नाही का? तुझ्यामुळे तो घोडा उधळला, काही झालं असतं तर? राणी आता घाबरली तर होतीच आणि सपनाच्या बोलण्यानं जास्तच घाबरली. आणि राहुल म्हणाला, सपना डोंट वरी, काही नाही झालं. पण रोहित, एक गोष्ट मात्र खूप छान झाली, हे बघ ते शूटिंग, असं म्हणून ते शूटिंग त्यानं रोहितला टाकलं मोबाईलमध्ये. रोहितनं त्याच्या मोबाईलमध्ये बघितलं आणि किती सुंदर दिसत होता तो व्हिडिओ. रोहितला सुद्धा खूप आवडला. आणि त्यानं राणीकडे बघितलं आणि राणी म्हणाली, काय झालं, काय बघताय, दाखवा ना. आणि काही नाही म्हणून रोहितनं हसून खिशात मोबाईल टाकला. आणि राणी म्हणाली, सर थँक्यू बरं का. आणि तुम्हाला कसं कंट्रोल झाला घोडा, मी तर खूप घाबरले होते. आणि तो तिला चिडवत म्हणाला, राणी तुला घोडा कंट्रोल का नाही झाला माहीत आहे का? राणी म्हणाली, का? तो म्हणाला, कारण तुझी उंची कमी आहे. आणि ती चिडून तोंड वाकडं करत म्हणाली, तर तुम्ही भारी उंच पुरे राजकुमार. आणि रोहित म्हणाला, मग आहेच मी राजकुमार, तुला डाऊट आहे का? आणि राणी म्हणाली, पण काय उपयोग त्या राजकुमाराचा, एकही राजकुमारी त्याच्या नशिबातच नाही. असं म्हणून राणी चिडली आणि गेली, तिला वाट दिसेल तिकडे. आणि मग तिथं एक जोडपं किस करत होतं आणि ते बघून राणी डोळे झाकून दुसरीकडे निघाली. तर तिथे तर पाक अंगावर आला होता तो मुलगा एका मुलीच्या. आणि ते बघून सुद्धा राणीनं डोळे लाजून झाकून घेतले आणि पुन्हा मागं फिरली. आणि ते सगळं बघून खूप खूप लाजली होती. आणि जसं मागं फिरली तसं तिच्या नाकासमोर रोहित होता आणि ती रोहितच्या छातीवर धडकली आणि दचकली. आणि म्हणाली, सर चला बरं इथं मला खूप कसतरी होत आहे. काय हे चित्र, बघावं तिकडे हे असलंच घाणेरडं. रोहित हसला आणि मला, राणी मी तुला चुकीच्या ठिकाणी घेऊन आलो असं वाटतं. तुला ना एखाद्या म्युझियममध्ये न्यायला हवं होतं, मग तुला बरं वाटलं असतं ना. आणि खरं सांगू, तूच एक म्युझियममधला पीस आहेस, असं म्हणून तो हसला आणि ती गाल फुगवून निघून गेली. रोहित म्हणाला, राणी थांब, आता सनसेट होईल, तो बघूनच जाऊया.
मग आता त्यांनी सनसेट पाहायचं ठरवलं. तो पाहिलासुद्धा. आणि इतक्यात राणीला एक मुलगी दिसली. ती आत्महत्या करायला निघाली होती. उंच कड्यावरून स्वतःला झोकून देत होती. राणी पळतच गेली आणि तिला पकडलं आणि म्हणाली, काय चाललंय तुझं? तू इथे काय करतेस? ती मुलगी रडत रडत म्हणाली, कशाला वाचवलंस मला? मला मरायचं होतं. राणी म्हणाली, तू वेडपट आहेस का? तुला मरायला काय झालं? ती मुलगी म्हणाली, मग जगून तरी काय करू? मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे नाही राहिले. राणी म्हणाली, हे बघ, काय झाले ते सांग. आपण सोल्युशन काढू, पण मरण हा पर्याय नाही. आणि ती मुलगी म्हणाली, मी माझ्या बॉयफ्रेंडवर प्रेम केलं, त्याला सर्वस्व अर्पण केलं आणि मी त्याच्यापासून प्रेग्नेंट आहे. 2 महिने झाले आहेत आणि आता तो म्हणतोय की माझं लग्न झालंय, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, बाळ पाडून टाक आणि असंच माझ्यासोबत राहा. त्याचं लग्न झालं हे त्यानं माझ्यापासून लपवलं. आता सांग, हे बाळ घेऊन मी कशी जगू? आणि राणीला हे ऐकून धक्का बसला आणि ती म्हणाली, खरंच खूपच अवघड आहे. मग तू तुझ्या त्या बॉयफ्रेंडला तुला फसवलं म्हणून धडा शिकवला पाहिजे. तू कशाला मरतेस? आणि कोण आहे तुझा तो बॉयफ्रेंड? मला दाखव. लग्न झालेलं असतानाही तुझ्याशी संबंध कसे ठेवले? आणि त्या मुलीनं आता एकीकडे बोट दाखवलं एका मुलीकडे आणि म्हणाली, ते बघ, तो ब्लॅक जर्किन घातलेला आहे ना आणि त्याच्यावर कंपनीचं नावही लिहिलं आहे, नाईक. तो आहे माझा बॉयफ्रेंड. आणि राणीनं जेव्हा तिकडं बघितलं तेव्हा नेमका त्या मुलीचा बॉयफ्रेंड तिथून गेला आणि रोहित तिथं आला. आणि योगायोगानं रोहितनं तेच जॅकेट घातलं होतं आणि त्याला बघितलं आणि राणी फार फार चकित झाली. आणि राणी म्हणाली, काय? तू नक्की त्याच्याविषयीच बोलते ना, की तुला भास होतोय? ती मुलगी म्हणाली, नाही, मला भास नाही होत, तोच आहे तो. मला त्याचं तोंडही बघायचं नाही, असं ती मुलगी त्याच्याकडे न बघताच म्हणाली. आणि राणीला आता रोहितचा फार फार राग आला आणि ती रोहित जवळ गेली, त्याच्याकडे खूप रागात बघितलं आणि सरळ तिनं त्याच्या हाताला पकडलं, गाडीत घालून धुमसत धुमसत रूमवर घेऊन आली. आणि आता तिनं त्याला बेडवर ढकलला, जशी त्यानं तिला ढकलली होती. आणि रोहितला तर कळतच नव्हतं की हिला काय झालंय. तो म्हणाला, राणी अगं असं काय करतेस? आणि राणी म्हणाली, सर तुम्ही मला फसवलं, मी आई होणार हे ऐकून माझ्यावर इतके चिडलात ना, मग आता मी तुमचं काय करू? तुम्ही सुद्धा एका बाळाचे बाप होणार आहात. सर तुम्ही मला फसवलं. तुम्हाला लाज वाटत नाही का? मला टच करत नाही, माझ्यासमोर झोपत नाही आणि बाहेर जाऊन शेण खाता. आता मी काय करू? माझा नवरा दुसऱ्याच्या बाळाचा बाप होणार, असं म्हणून राणी रडायला लागली. आणि हे ऐकलं तसं बिचारा रोहित फार फार चक्रावला आणि म्हणाला, काय? मी आणि बाप? कधी? कुणाचा? असा विचार करून तो डोकं खाजवायला लागला.